हाय हॅलो गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून. तर आता वाजले 12:30 आणि मी आज लेट म्हणजे आज नाही सुट्टी लागल्यापासून मी दररोज लेटच उठतो. तर आता मी जातो अंघोलीला आणि आंघोळ करून आल्यावर फ्रेश वगैरे झाल्यावर मग आपण बघू काय होईल ते, कारण की आजचा नेहमीचा डेली रुटीन ब्लॉग होणार आहे. सो म्हणजे आधी मी कंटेंट शोधत होतो पण काय जास्त कंटेंट भेटत नव्हतं, कारण की सुट्टी असल्यामुळे मी दररोज लेट झोपायचो, लेट उठायचो, जेवायचो, थोडा खाली जायचो, आपण जेवायचो मग झोपायचो. नेहमी यायचं होता, कारण की कुठं जात नाही, ऊन एवढं आहे कुठं फिरायला जायचा. तर त्यामुळे तर आजचं आपण डेली रुटीन बघू आज काय काय होईल. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर जस्ट म्हणजे आंघोळ झालेली आहे आणि आता मी झालो फ्रेश एकदम, झोपी वगैरे सगळी उडले. तर आता मला लागली भूक, आता बघू जेवायला काय केले. चला तर आपण आता बघू जेवायला काय केले ते. बघा इथे काटेची मच्छी, म्हणजे काटेची जी मच्छी असते ना, ज्याला जास्त काटे असतात ती मच्छी आहे, नाही आवडत. आणि इथं भात. तर काहीच काटेची मच्छी मला आवडत नाही. तर आता बघू फ्रीजमध्ये काय आहे. आईस्क्रीम नाही हे बघा, याच्यात आहेत बोंबील वाटतं, ह्याच्यात बघा बोंबील आहेत. आता हे आपण फ्राय करू. तर त्यासाठी घेतले रवा आणि आपला चावलाचा पीठ म्हणजे तांदळाचं पीठ, आणि हे बघा बोंबील, त्याला ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं मम्मीने. तर आता आपण घेऊ पॅन आणि थोडा तेल टाकून आधी गॅस चालू करू, मग तेल टाकू, मग तेल गरम होईपर्यंत वाट बघायची. तर असं तेल टाकायचं. तर आता आपण त्याला बोंबलांना एकदम घट्ट असा रवा लावू, एकदम परफेक्ट आपले बोंबील कुरकुरीत झाले पाहिजे असा रवा लावायचा आणि आपण फ्राय करायचे बोंबील. तर आता असे सगळे कोट करून झालेले आहेत रव्याने. तर हळूहळू तेल गरम होते झालं, तेल गरम झालेलं आहे. तर आता असे हळूहळू सगळे बोंबील टाकायचे आणि असे कुरकुरीत फ्राय होतील. टाकायचे आणि लसूण टाकायचं विसरू नका, लसणाचा फ्लेवर येतो एकदम भारीवाला. तर जस्ट बोंबिली वगैरे तळून मी घेतलं डायरेक्ट जेवायला. तर तुम्हाला दाखवतो बघा जेवायला काय आहे. तुम्हाला दाखवला मगाशी तरी पण परत एकदा. काटेचे मच्छीचा रस्सा, म्हणजे ज्याला जास्त काटे असतं त्याचा रस्सा आणि तळलेले बोंबील. तर आता डायरेक्ट आपण खाऊ. तर गाईज आता मी ब्लॉग इथे थोडा थांबवतो, कारण की मला जेवता लागतो तारक मेहता का उलटा चष्मा. तर आता त्यासाठी मी आता ब्लॉग थोडा थांबवतो आणि मग जेवून घेतो, मग नंतर आपण भेटू. तर गाईज जस्ट मी जेवून थोडा म्हणजे तारक मेहता बघून टाईमपास करत राहिलो. तर आता वाजले 3 आणि मला लय कंटाळा, सगळे लाईटी वगैरे सगळे बंद केलीत, कारण की गरम वाफ मारते ना, सो त्याच्यामुळे. तर गरमी तर खूप वाढले. तर सगळ्यांनी भरपूर पाणी प्या. आणि आता मला कंटाळा आले, तर बघू काहीतरी रेसिपी बनवायचा विचार करतो. तर आता रेसिपी बनवायची काय, तर तो मोठा टेन्शन. तर घरात आहे अंडा, जसा चायनीज रेसिपी खायची माझी इच्छा झाली. तर सिंपल आपण अंड्याची फ्रँकी बनवू. सिंपल म्हणजे शेजवान चटणी पण आहे आणि माझ्याकडे बनवलेला चीज व्हाईट सॉस पण आहे, तर तो पण आपण टाकू. तर चला तर आपण बघू अंड्याची फ्रँकी, सिंपल एक फ्रँकी. तर चला तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट पण करा, आणि व्हाईट सॉसची रेसिपी पाहिजे असेल ती पण कमेंट करा, मी लवकरच अपलोड करेल. सिंपल घरगुती पद्धतीने आपण बनवतोय एक फ्रँकी. तर त्यासाठी मी घेतली आपली रेडीमेड चपाती, म्हणजे सकाळी चपाती बनवली नाश्त्याला, तर ती चपाती घेतली मी. आणि आता तुम्ही बघू शकता ही बघा चपाती, आपली गव्हाची पिठाची चपाती. आणि इथे आपण अंडा तळायला हे ठेवलं आहे, पॅन तापवत ठेवलं आहे अंडा तळायला. मी अंडा असा पसरून घेतलेला आहे, कारण की पूर्ण चपाती लागण्यासाठी. तर त्याच्यावर पण ठेवतो चपाती, थोडं प्रेस करायचं, अंडा चपातीला लागेल. आपण आता पलटी केलेला आहे, तर त्याच्यावर टाकू आपण शेजवान चटणी आणि आपला व्हाईट सॉस.
चटणी आणि व्हाईट सॉस टाकलेलं आहे, तर आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. याच्यात हर्ब्स वगैरे व्हाईट सॉसमध्ये आपल्या हर्ब्स मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही टाकत नाही एक्स्ट्रा. आता पसरून घेऊ आणि आता त्याच्यावर आपण टाकू आपलं ऑनियन. आपण फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे बघा तुम्ही, हे बघा क्रिस्पी. तर आता आपण डायरेक्ट खाऊया. फ्रँकी रेडी झालेली आहे, तर आता मी खातो आणि डायरेक्ट नंतर आपण बघू काय होईल ते तुम्हाला दाखवेल. तर काही जस्ट माझा फ्रँकी वगैरे सगळं खाऊन झाले, तर मी पावडर डेली गेले आणि थोडं तयार होऊन मी चाललो. जर माझं काम आहे पॅन कार्ड आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मला काढायचं आहे, कारण की आता माझी ट्रेनिंग चालू होईल. हॉटेल मॅनेजमेंट मी करतो आहे, तर माझी आता ट्रेनिंग चालू होईल जूनमध्ये. तर त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि मी पॅन कार्ड अजून काही काढलं नाही, तर ते सगळे काढायला चाललं आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. तर मी आलो जस्ट आता कस्तुरी प्लाझाला डोंबिवलीत. तर आता कस्तुरी प्लाझा इथे सगळे कागदपत्र होतात, आपल्या जमिनीची कागदपत्र किंवा जे पाहिजे असेल ते सगळं इकडे बनतं. तर आलो मी आता जस्ट इकडे, तर बघू आता माझं काय काम होते की नाही. तर काही माझं काही काम झालं नाही, एक काम झाला पॅन कार्डचा. तर काही मी आलो जस्ट घरी आणि माझ्या जीवलग मित्राने दिलेली आहे सरप्राईज. तर त्यांनी घेतली गाडी 4 व्हीलर. तर कशी वाटते? तर महाराज कॉंग्रॅच्युलेशन नवीन गाडी घेतल्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. आणि अक्षय होते म्हणून नवीन खरेदी केली. तर काही जस्ट मी आलो आता घरी आलो आणि माझं काही काम झालं आता नाही. पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटचं काही काम झालं नाही, तर उद्या वापस जाईल दुसरीकडे. तर ठीक आहे. तर माझ्या मित्राने कार येते, तुम्ही बघितलीच, तर एर्टिगा. तर त्याला खूप कॉंग्रॅच्युलेशन. तर आताच मी आलो घरी आणि टाईमपास करतो आणि बघतो ब्लॉग एंड करायचा विचार चालला आहे. तर काही मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करतो. तर ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.